परमपूजनीय सद्गुरू माऊलींच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करून आज या ठिकाणी पत्रकार बंधू उपस्थित आहेत, त्यांनाही प्रेमपूर्वक जय सच्चिदानंद। जसं की आम्हा सर्वांना माहीत आहे की अयोध्या येथे 22 तारखेला श्रीराम मंदिरामध्ये श्रीरामाची मूर्ती प्रतिष्ठापना होत आहे आणि संपूर्ण भारतच नव्हे तर अखिल जग, संपूर्ण लोकांचा, हिंदू लोकांचा या मूर्ती प्रतिष्ठापन सोहळ्याकडे लक्ष आहे। राममय असं वातावरण संपूर्ण जगात निर्माण झालेलं आहे, त्याला दोघाही अपवाद नाही। राम मंदिराचं एवढं वैशिष्ट्य काय आहे? कशासाठी आपल्या भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर अशी अनेक मंदिरं आहेत, रामाची मंदिरं आहेत, पण हे जे राम मंदिर आहे ते राम ज्या ठिकाणी जन्माला आला होता त्या ठिकाणी हे राम मंदिर उभारलं गेलं आणि ते आम्हा हिंदूंना सहजासहजी मिळालेलं नाही। भारतामध्ये असून सुद्धा जवळजवळ 550 वर्षापासून आमचा हा लढा चालू, युद्ध चालू। अनेक लोकांनी, रामभक्तांनी, साधू संत ऋषी मुनी, महिला पुरुष वृद्ध बाल या सर्वांनी या लढ्यामध्ये, आंदोलनामध्ये सहभाग घेतला। राम जन्मभूमी मुक्त व्हावी आणि त्या ठिकाणी भव्य असं रामाचं मंदिर निर्माण व्हावं यासाठी हे सगळं बलिदान होतं, यासाठी आहुती दिली होती आणि यासाठी एक मोठा संघर्ष, आणि या संघर्षाच्या नंतर आपल्याला हा विजय प्राप्त झालेला। तर या संघर्षामध्ये किंवा हा विजय प्राप्त करण्यामागे गोमंतकाचा काय भाग होता, गोमंतकाचं काय योगदान होतं? तर ज्यावेळी हे आंदोलनाचा निरोप किंवा आंदोलनाची बातमी, आंदोलनासाठी विनंती गोव्यापर्यंत येऊन पोचली पूजनीय सद्गुरू ब्रह्मानंदाचार्य स्वामी महाराजांची, ते महाराज त्यावेळी तपोभूमीचे संस्थापक, त्यावेळी पीठाधीश्वर होते आपल्या पद्मनाभ शिष्य संप्रदायाचे। तर ज्यावेळी ब्रह्मानंदाचार्य स्वामी महाराजांना ही बातमी कळली की आपल्याला या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं, मागचा पुढचा कोणताही विचार न करता आपल्या शिष्यासहित पूजनीय सद्गुरू ब्रह्मानंदाचार्य स्वामी महाराजांनी गोव्याचं नेतृत्व केलं। इथपासून गोव्यापासून अयोध्येपर्यंत जाण्यासाठी जी जी काय व्यवस्था होती ती व्यवस्था पूजनीय सद्गुरू ब्रह्मानंदाचार्य स्वामी महाराजांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली आणि त्यामुळे पूजनीय सद्गुरू ब्रह्मानंदाचार्य स्वामी महाराजांच्या अध्यक्षतेखाली किंवा नेतृत्वाखाली संपूर्ण गोव्यातली रामभक्त जे होते ते अयोध्येपर्यंत पोहोचले। बऱ्याच जणांचा अनुभव असा आहे की ज्या ठिकाणी हे बाबरी ढाचा होता त्या ठिकाणी बरेच लोक जाऊन पोचले, बरेच कसे हाल अपेष्टा त्यांना सहन करावी लागली या संदर्भात विस्तृत माहिती त्यांनी वेळोवेळी आम्हाला दिलेली आहे। तर हा जो विजयोत्सव आहे तो विजयोत्सव गोव्यामध्येही साजरा व्हावा आणि गोव्यातल्या लोकांना कळावं की आपला रामाचा हा जो इतिहास आहे तो इतिहास गोव्यातल्या प्रत्येक गोमंतकीयांना किंवा प्रत्येक हिंदूला कळावा। कारण सिद्धांत असा आहे की जो देश आपला इतिहास विसरतो तो देश हळूहळू निस्तनाभूत होतो, जो धर्म आपली संस्कृती विसरतो तो धर्म हळूहळू नष्ट होतो। त्यासाठी आपला हा इतिहास आहे रामाचा, मोठ्या संघर्षाने, युद्धाने, बलिदानाने कशा प्रकारे आहुती देऊन हा विजय आपल्याला प्राप्त झालेला आहे तो इतिहास आपल्या येणाऱ्या पिढीला कळावा, त्यांनाही रामाबद्दल स्वाभिमान त्यांच्या हृदयामध्ये जागा व्हावा। या निमित्ताने पूजनीय सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आणि इतर ज्या हिंदू संघटना आहे, RSS म्हणा, VHP म्हणा, बजरंग दल म्हणा, या सर्वांना विश्वासात घेऊन एकत्रित घेऊन आम्ही मडगावमध्ये एक चलो अयोध्या या नावाने मोठा कार्यक्रम आयोजित केला। या कार्यक्रमाचा हेतू एकमेव आहे की हिंदूंना राम कळावा, रामाचा इतिहास कळावा आणि त्यांच्या हृदयामध्ये आपल्या रामाबद्दल, देवाबद्दल, धर्माबद्दल एक स्वाभिमान निर्माण व्हावा। या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत ते पूजनीय सद्गुरू माऊलींच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते आहेत, ते म्हणजे आपले श्री रघुवीर शिरोडकर हे या चलो अयोध्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत। या कार्यक्रमाची
तयारी कुठपर्यंत आलेली आहे, कशासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, कशा पद्धतीने हा कार्यक्रम होणार आहे, या संदर्भात विस्तृत माहिती देण्यासाठी मी रघुवीर शिरोडकर यांना विनंती करतो. जय सच्चिदानंद. जय श्रीराम.